नमस्कार माय टू फॅमिली। तर मुंबई पाठोपाठ आता कोकण मंडळाचीही सोडत एप्रिल अखेरीस 2000 घरांच्या सोडतीसाठी जाहिरात। तर काय आहे अपडेट, चला पाहूया आपण सविस्तर माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाने अंदाजे 2500 घरांच्या सोडतीची जाहिरात काढण्यासाठीच्या कामाला वेग दिला असतानाच आता कोकण मंडळही सोडतीच्या तयारीला लागले आहे। कोकण मंडळाने अंदाजे 2000 घरांची सोडत काढण्याच्या दृष्टीने तयारी सुरू केली आहे। घरांची शोधाशोध आणि घरांच्या किमती निश्चित करण्याचे काम सध्या सुरू आहेत। हे काम पूर्ण करून एप्रिल अखेरीस 2000 घरांच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन कोकण मंडळाचे आहे। जाहिरातीनंतर अर्ज विक्री स्वीकृती प्रक्रिया पूर्ण करून मे अखेरीस वा जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडतीचा निकाल जाहीर केला जाण्याची शक्यता आहे। कोकण मंडळाने 2025 मध्ये 5285 घरांसह 77 भूखंडासाठी सोडत काढली होती। या सोडतीसाठी 1.5 लाखाहून अधिक अर्ज सादर झाले होते। मात्र 700हून अधिक घरांना शून्य प्रतिसाद मिळाल्याने यावेळी केवळ 4532 घरांसाठीच प्रत्यक्षात सोडत काढण्यात आली। तर सोडतीनंतर 4532 विजेत्यांपैकी 1300हून अधिक विजेत्यांनी घरांना विविध कारणांनी नापसंती दर्शविली आणि घरे परत सरेंडर केली। या सोडतीतील उर्वरित विजेत्यांना घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सध्या सुरू असून आता कोकण मंडळाने 2026च्या सोडतीची तयारी सुरू केली आहे। तर यावर्षी सोडतीसाठी किती घरे उपलब्ध होतील याचा आढावा घेण्यात आला असून अंदाजे 2000 घरांची सोडत काढता येणार आहे। त्यानुसार घरांची शोधाशोध सुरू असून लवकरच घरे निश्चित करण्यात येतील। त्यानंतर घरांच्या किमती निश्चित करून सोडतीसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल। साधारणतः एप्रिल अखेरपर्यंत जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन असल्याची माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉक्टर विशाल राठोड यांनी दिली। अल्प, अत्यल्प, मध्यम आणि उच्च अशा 4ही उत्पन्न गटातील घरांचा या सोडतीत समावेश असणार आहे। उपलब्ध माहितीनुसार बाळकुम येथील म्हाडा गृहनिर्माण अंतर्गत 22 मजली इमारत बांधण्यात आली असून यातील 350 घरांचा समावेश सोडतीत केला जाणार आहे। ही घरे अत्यल्प आणि मध्यम गटासाठी असणार आहेत। तर चितळसर मानपाड्यातील 531 घरांचाही सोडतीत समावेश असणार असून ही घरे अल्प आणि अत्यल्प गटासाठी असणार आहेत। त्याचवेळी 20% सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 8 प्रकल्पातून कोकण मंडळाला 100 ते 150 घरे उपलब्ध होणार आहेत। तर उर्वरित घरे ही विखुरलेले घरे योजनेतील असतील। त्यामुळे 2026 मध्ये एकूण 2000 घरांसाठी कोकण मंडळाकडून सोडत काढली जाणार आहे। तर एप्रिल अखेरीस जाहिरात, तर मे अखेरीस या जूनच्या सुरुवातीला सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे। दरम्यान या सोडतीतील घरांच्या किमती नेमक्या किती असतील हे इच्छुकांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे। त्यामुळे 15 ते 20 दिवसात घरांच्या किमती निश्चित केल्या जाणार आहेत। किमतीसाठी काहीशी प्रतीक्षा करावी लागणार असली तरी ठाणे, कल्याण, वसई, विरारमध्ये घर घेण्याची संधी इच्छुकांना पुन्हा एकदा कोकण मंडळाच्या सोडतीद्वारे उपलब्ध होणार आहे। तर म्हाडाच्या कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। कोकण मंडळाकडून अंदाजे 2000 घरांची जी सोडत आहे ती लवकरच निघणार आहे। तर डॉक्युमेंट्स जर तुमच्याकडे रेडी नसतील तर डॉक्युमेंट्सच्या तयारीला लागा। जे काही डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात ती तयार करून ठेवा। तर म्हाडा कोकण लॉटरीबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत द्यायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।